या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत प्रकाश सोळंके आमदार जोडलेले आहेत। सोळंकेजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या 22 दिवसांपासून वाल्मिक कराड या नावाची खूप चर्चा होते। अगदी विधानसभेत देखील हा मुद्दा गाजला। वाल्मिक कराड यांनी आता आत्मसमर्पण केलंय। सीआयडी मध्ये त्यांची चौकशी देखील सुरू आहे। काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया अशी आहे की खरं एका अर्थानं सीआयडीचं आणि पोलीस प्रशासनाचं हे अपयश आहे। 22 दिवस घटनेला होऊन सुद्धा ते आरोपीला पकडू शकले नाहीत। आरोपी आत्मसमर्पण करावं लागतं आणि स्वतःहून केलेलं आहे। परंतु अद्याप खुनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपी मोकाट आहेत, त्यांना अजून पकडलेलं नाही आणि म्हणून त्यांना लवकरात लवकर पकडून ह्या दोन्ही गुन्ह्याचं जे काही इंटरकनेक्शन आहे, जे खंडणीच्या गुन्ह्यातून पुढची हत्या घडलेली आहे, हे सर्वसामान्य माणसाला माहित आहे की त्यांच्याकडे वारंवार खंडणी मागायला यांचे काही गुंड जात होते। त्या अधिकाऱ्यांना परळीला बोलवत होते, त्यांच्याशी चर्चा करत होते, 2 कोटी रुपये मागत होते, तरच करा नाही तर बंद करा अशा वारंवार धमक्या दिल्या जायच्या आणि त्याच्यातून संतोष देशमुख हत्या प्रकरण झालेलं आहे। अतिशय निर्घुणपणे हत्या केलेली आहे, माणुसकीला लाजवेल अशी हत्या केलेली आहे आणि त्यांचे सगळं घरदार आज उघड्यावरती पडलेलं आहे। आणि म्हणून परवा बीडला 28 तारखेला जो मोर्चा झाला, लाखोच्या संख्येनं लोक एकत्रित आले आणि हा रोष आक्रोश रस्त्यावरती येऊन जनतेनं व्यक्त केला आणि त्याच्यामुळं आता पोलीस यंत्रणा सुद्धा, सीआयडी सुद्धा आता या ठिकाणी अतिशय तातडीनं गतीनं तपास करतायत। त्यांनी उर्वरित 3 आरोपींना अटक करावी आणि सगळ्यांचे सीडीआर तपासून या गुन्ह्यामध्ये जे जे इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्यांचे मोबाईल, त्याचे सीडीआर, मग काही जणांकडं ऐकतोय मी की 17 मोबाईल आहेत, त्या 17 मोबाईलचे सीडीआर तपासा। एक माणूस 17 मोबाईल कसा वापरू शकतो हा प्रश्न आहे। म्हणजे माझा प्रश्न आहे की एक माणसाकडे 17 मोबाईल कुठून कशा करता लागतात। आणि म्हणून या सगळ्या प्रकरण खोलात जाऊन या गुन्ह्याची पाळंमुळं खणून काढली पाहिजे। बीड जिल्ह्यातली गुंडगिरी आणि अवैध धंद्याचं जे साम्राज्य आहे ते या ठिकाणी मोडीत काढलं पाहिजे अशी माझी मागणी आहे। सोळंकेजी, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे। खरं तर वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण करण्याच्या पूर्वी एक व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिलेली आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की केवळ आणि केवळ राजकीय द्वेषापोटीच हा संपूर्ण प्रकार घडतोय आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी माझा संबंध नाही, तर खंडणी प्रकरणी मी पोलिसांना शरण जातो असं त्यांनी म्हटलंय। अहो, त्यांच्यावरती आज घडीला खंडणीचा गुन्हा दाखल आहे। तो काय राजकीय व्यक्तीने केलाय का? औदा कंपनी जे ते पवनचक्कीचा प्रकल्प म्हापसाजोगला उभा करते, तिथल्या अधिकाऱ्यांनी ही खंडणीची तक्रार दिलेली आहे। त्याच्या आधीही दिली होती पण पोलिसांनी दुर्लक्ष केलं। परंतु जेव्हा हे खून प्रकरण झालं तेव्हा खडबडून ते जागे झाले आणि त्यांनी हा गुन्हा नोंद केला। त्याच्यानंतर आता अजूनही आरोपी मोकाट आहेत 3, त्यांना अटक करून या गुन्ह्याचा तपास अगदी आणि त्याचे हितसंबंध नक्कीच। सोळंकेजी, आपला मुद्दा लक्षात आला। खूप खूप धन्यवाद। पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल।